इंडिया लेबर मिनिस्ट्री ऑफ इंडियामधून एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे हायर पेन्शन संदर्भात. शिवाय EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भात EPFO स्कीम संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. माननीय श्री NK प्रेमचंद्र यांनी काही सरकारला सवाल केलेले आहेत, म्हणजेच प्रश्न केलेले आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरे सरकारकडून लेटरद्वारे देण्यात आलेली आहेत. माननीय NK प्रेमचंद्रजी यांनी लेटरद्वारे सरकारला प्रश्न केले होते. EPF स्कीमबद्दल आणि EPS 95 पेन्शनधारकांची न्यूनतम पेन्शन संदर्भात आणि पेन्शन वाढी संदर्भात काही प्रश्न केले होते आणि त्याच प्रश्नाचे उत्तर श्रम मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नेमकं EPF स्कीमबद्दल माननीय NK प्रेमचंद्रजी यांनी काय प्रश्न सरकारला केलेले आहेत. आतापर्यंतचा आराखडा त्यांनी त्या लेटरमधून सांगितलेला आहे आणि त्याची उत्तरे सरकारकडून काय आलेले आहेत. शिवाय EPS 95 पेन्शनधारकांची जी हायर पेन्शन आहे ती पेन्शन किती होणार किंवा न्यूनतम पेन्शन आहे ती पेन्शन किती होणार या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे, तरच तुम्हाला हे प्रश्न आणि दिलेली उत्तरे व्यवस्थित समजणार आहेत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते. हे लेटर जे आहे ते लेटर इंग्लिशमधून देण्यात आलेले आहे, म्हणजे 3 ते 4 पेजेस लेटर आहे आणि ते इंग्लिशमधून, म्हणजे माननीय NK प्रेमचंद्रजी यांनी सुद्धा इंग्लिशमधून ते लेटर सरकारला दिले होते आणि त्याचे आन्सर सुद्धा इंग्लिशमधून देण्यात आलेले आहेत. बऱ्याच पेन्शनधारकांना हे लेटर अजूनही समजलेलं नाही आणि त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये हे लेटर काय आहे ते डिस्कस करणार आहोत. तर ते प्रश्न काय आहे ते मी मराठीमधून तुम्हाला सांगणार आहे, मी लिहून काढलेले आहे ते प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. त्याची उत्तरे सरकारने पुढे जाऊन काय दिलेले आहे ते पुढे व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला समजणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे NK प्रेमचंद्रजी यांनी सरकारला विचारलेला, तो म्हणजे सरकारने EPFO मध्ये पेन्शनचा उच्च निधीमध्ये वितरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी लागू करण्यासाठी कोणती कार्यवाही सुरू केली आहे. कोणती कार्यवाही सुरू केली आहे आणि जर कार्यवाही सुरू केली आहे हो तर संबंधित पुरावा काय आहे. म्हणजे जर तुम्ही कार्यवाही कोणती सुरू केली आहे ते तर सांगाच, परंतु जर कार्यवाही सुरू केली आहे तर संबंधित पुरावा काय आहे ते दाखवा असं सांगितलेलं आहे. असा पहिला प्रश्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आजपर्यंत पेन्शन संदर्भात उच्च आयोग निर्णय काय आहे, म्हणजे उच्च पेन्शन संदर्भातचा उच्च आयोगाचा निर्णय काय आहे हे विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता तो म्हणजे आजपर्यंत उच्च पेन्शन स्वीकृतांची संख्या काय आहे. उच्च पेन्शन स्वीकृतांची संख्या काय आहे आणि म्हणजे उच्च पेन्शन ज्यांनी स्वीकार केला आहे त्यांची संख्या काय आहे. पुढचा प्रश्न आहे सरकार अनुपातिक पेन्शन वापस घेण्याचा निर्णय करत आहे का किंवा घेत आहे का, आणि जर घेत आहे हो तर याच्यावरती काय कार्यवाही केली जाणार. याच्यावरती कार्यवाही काय केली जाणार. कार्यवाही जर नाही केली तर त्याचं कारण सुद्धा स्पष्ट करा. म्हणजे सरकारला विचारलेला हा प्रश्न आहे, अनुपातिक जी पेन्शन आहे ते सरकार वापस घेणार का आणि याच्यावरती तुम्ही कारवाई करणार का, आणि जर कारवाई केली नाही तर त्याचं कारण सुद्धा स्पष्ट करा असं सांगितलेलं आहे. तसेच पुढचा प्रश्न आहे सरकारने कर्मचारी भविष्य निधी EPF पेन्शन स्कीमचा विचार केला आहे का, आणि जर केला आहे तर संबंधित निर्णय किंवा पुरावा काय आहे तो दाखवा. म्हणजे सरकारने भविष्य निधी म्हणजे कर्मचारी भविष्य निधी EPF जी स्कीम आहे त्याचा विचार केला आहे का, आणि जर केला आहे तर त्याचा संबंधित निर्णय काय झाला आहे किंवा पुरावा काय आहे तो दाखवा. त्यानंतर पुढचा आहे 6वा प्रश्न केला होता सरकार EPF ची न्यूनतम पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेणार आहे का. सरकार EPF ची जी न्यूनतम पेन्शन आहे ती वाढवण्याचा निर्णय घेणार आहे का. आतापर्यंतचे बऱ्याच यावरती प्रश्न आलेले होते आणि तोच प्रश्न माननीय प्रेमचंद्रजी यांनी सरकारला विचारलेला आहे. यावरती विचार काय आहे. जर हो म्हणजे जर हो वाढवत आहे असा जर निर्णय असेल किंवा त्याचा विचार करत आहे असा जर निर्णय असेल तर संबंधित पुरावा काय आहे किंवा संबंधित आतापर्यंतचे निर्णय झालेला आहे ते काय आहेत ते विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो पहा. तर यामध्ये काय सांगितलं आहे, आतापर्यंतचे जे प्रश्न विचारले थोडक्यात EPS 95 पेन्शन धारकांच्या हायर पेन्शन आणि न्यूनतम पेन्शन
बाबत सुद्धा योग्य प्रस्ताव दिलेला आहे. तो प्रस्ताव पुढे आपण पाहणारच आहोत. त्यांनी सरकारकडून सर्व हायर पेन्शन, न्यूनतम पेन्शन, बाकी सर्व डेटा मागितलेला आहे. म्हणजे सरकारकडे त्यांनी EPF जी स्कीम आहे किंवा EPS 95 पेन्शन धारकांची हायर पेन्शन असेल किंवा न्यूनतम पेन्शन असेल, याची जो डेटा आहे तो सरकारकडे डेटा मागितलेला आहे. आता हे झाले प्रश्न. यावरती आन्सर काय दिलेलं आहे ते पाहूयात. माननीय शोभा करंजाजी आहेत, त्यांच्याकडून आन्सर देण्यात आलेले आहेत लेटरद्वारे. तर पहिलं बघा, सुप्रीम कोर्टाच्या 2022च्या निर्णयानंतर जवळजवळ 17,49,000 ॲप्लिकेशन मिळाले होते. म्हणजे 2022ला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्यानंतर जवळजवळ 17,49,000 लेटर म्हणजेच ॲप्लिकेशन मिळाले होते. त्यातील 15,24,000 ॲप्लिकेशन हे 11/7/2023 पर्यंत फॉरवर्ड केले होते आणि 31/1/2025 पर्यंत ॲग्रेसिव्ह सुद्धा केले होते. त्यानंतर सरकारकडून सांगितले आहे की 24/1/2025 पर्यंत 99% ॲप्लिकेशन रिसीव्ह केले होते. म्हणजेच 24/1/2025 पर्यंत त्यातील 99% जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन रिसीव्ह केले होते. म्हणजे जवळजवळ 99 ॲप्लिकेशनवरती सोल्युशन काढलं होतं. म्हणजे बघा पुढं जाऊन 4,27,308 इश्यू केलेले आहेत. त्यातील फक्त 34,60,000 ॲप्लिकेशन इलिजिबल आहेत. त्यातील फक्त 34,60,000 ॲप्लिकेशन इलिजिबल आहेत. त्यातील 2,33,303 ॲप्लिकेशन धारक आहेत, त्यांना डिमांड अमाऊंट सुद्धा जमा केलेली आहे. म्हणजे त्यातील बघा 2,33,303 ॲप्लिकेशन धारक आहेत, त्यांनी जी पेन्शन डिमांड आहे ती पेन्शन डिमांड सुद्धा जमा केलेली आहे. त्यानंतर बघा त्यातील 96,274 लोक ड्युटीवरती आहेत. म्हणजे त्यातील जे आता आपण डेटा पाहिला त्यातील 96,274 लोक ड्युटीवरती आहेत. तर 1,37,029 लोक हे ऑलरेडी रिटायर्ड झालेले लोक आहेत. एकत्र मी तुम्हाला त्याचा प्रिंट बाजूला देणार आहे, इंग्लिशमध्ये आहे म्हणून तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो, तुम्ही तिथे पाहू शकता. एकत्रित पाहिले तर 17,49,000 ॲप्लिकेशन आले होते. त्यातील 4,27,308 ॲप्लिकेशन म्हणजेच लेटर हे डिमांड करण्यात आलेले आहेत. आता हे झालं EPF स्कीमबद्दल. त्यानंतर बघा EPS 95 पेन्शन धारकांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय. EPS 95 पेन्शन धारकांची न्यूनतम पेन्शनचा सरकारने विचार केला आहे का, हा प्रश्न करण्यात आला होता माननीय प्रेमाचंद यांच्याकडून लेटरद्वारे. त्यावरती आन्सर काय दिलेला आहे पाहूयात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सध्या बऱ्याच ठिकाणी मोर्चे चालू आहेत किंवा आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा अल्टिमेट सरकारला EPS 95 पेन्शन धारकांनी दिलेला आहे आणि त्यांचा तो योग्य आहे. कारण महागाईच्या काळात अतिशय कमी त्यांना पेन्शन आहे. 1,000 पेन्शन म्हणजे काहीच नाही. आणि या संदर्भात माननीय प्रेमाचंदजी यांनी श्रम मंत्रालयाकडे प्रश्न केला होता की EPS 95 पेन्शन धारकांचा न्यूनतम पेन्शनचा सरकारने काही विचार केला आहे का, आणि हो तर त्याचा पुरावा काय. नेहमीप्रमाणे सरकारने याच्यावरती आन्सर म्हणजेच उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे काय बघा, याच्यावरती सरकारने सांगितलेलं आहे की यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन डेफिनेट बेनिफिट स्कीम आहे. म्हणजे EPS 95 पेन्शन धारक आहेत यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन डेफिनेट जी स्कीम आहे, बेनिफिट स्कीम आहे, ज्यामध्ये 8.33 म्हणजेच 8.33% कॉन्ट्रीब्युशन हे एम्प्लॉयचं असतं. तर 1.16 म्हणजेच 1.16% कॉन्ट्रीब्युशन हे सरकार करतं. तर यानंतर पाहूयात ते म्हणजे EPS 95 पेन्शन संदर्भात प्रश्न काय केला होता आणि त्याचं उत्तर श्रम मंत्र्यांकडून काय देण्यात आलं. तर EPS 95 पेन्शन संदर्भात आता सध्या बऱ्याच ठिकाणी मोर्चे चालू आहेत किंवा 3 आणि 4 डिसेंबरला हे सुद्धा होणार होतं, आंदोलन सुद्धा जंतर मंतरला होणार होतं. ते नंतर कॅन्सल करण्यात आलं. परंतु जर पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही तर पुढे जाऊन हे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा EPS 95 मेंबर्सने दिलेला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर
अशोक राऊत यांनी दिलेला आहे, परंतु याबद्दल सुद्धा प्रश्न सरकारला लेटरद्वारे विचारणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि माननीय प्रेमाचंद्रजी यांनी हे प्रश्न हा विचारलेला आहे। तो प्रश्न काय नेमका आहे आणि त्याचं उत्तर सरकारने श्रम मंत्र्यांकडून काय देण्यात आलेलं आहे ते पाहूया। तर बघा, प्रश्न केला होता की EPS 95 पेन्शन धारकांच्या न्यूनतम पेन्शनचा सरकारने काय विचार केला आहे का, आणि जर केला आहे तर त्याचा निर्णय काय झाला आहे ते सांगा। तर त्यावरती श्रम मंत्र्यांकडून आलेला आन्सर असा आहे की याच्यावरती सरकारने सांगितले आहे की यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन डेफिनाइट बेनिफिट स्कीम आहे, म्हणजे EPS 95 पेन्शन धारकांसाठी कॉन्ट्रीब्युशन डेफिनाइट बेनिफिट्स एक स्कीम आहे, ज्यामध्ये 8.33 म्हणजे 8.33% ही एम्प्लॉयचे असतात, तर 1.16 म्हणजे 1.16% हे जे सरकार आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं। म्हणजे ही पेन्शन कोणासाठी असते, बेसिक पे 15,000 ज्यांचं होतं त्यांच्यासाठी, म्हणजेच 15,000 सॅलरी लिमिट वाल्यांनाच ही पेन्शन आहे, हे तुम्हाला माहीत आहे त्याचा बेसिक क्रायटेरिया। त्यामध्ये 1,000 न्यूनतम पेन्शन सरकार ऑलरेडी देत आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। 1,000 न्यूनतम पेन्शन सरकार ऑलरेडी देत आहे आतापर्यंत, तर यासाठी कोणता निर्णय झालेला नाही। बघा, बऱ्याच EPS 95 पेन्शन धारकांचे प्रश्न होते की सरकारकडून कोणता निर्णय झालेला आहे का। आतापर्यंत सरकारकडून कोणता निर्णय झालेला नाही, परंतु सरकार EPS 95 पेन्शन धारक आहे त्यांची पेन्शन वाढवण्याच्या विचारात आहे। सरकारने तसं आश्वासन सुद्धा EPS 95 पेन्शन धारकांचे राष्ट्रीय अध्यक्ष NECचे अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत असतील, वीरेंद्र सिंग असतील, काही बाकी प्रतिनिधी आहेत दिल्लीमध्ये जे गेले होते त्यांना दिलेलं आहे, ते तुम्हाला माहीत आहे। आपण परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा हे 1 तारखेला 1 डिसेंबरला माननीय प्रेमानंद यांनी एक लेटर दिलं होतं श्रम मंत्र्यांना, आणि त्या लेटरचं आन्सर हे दिलेलं आहे EPS 95 पेन्शन धारकांसाठी। तसेच हायर पेन्शन संदर्भात काय आन्सर दिला आहे ते आपण अगोदर व्हिडिओमधून पाहिलंच आहे, ते काय आन्सर दिलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमधून 2 ते 3 अतिशय महत्त्वाचे मुद्दे म्हणजे EPF म्हणजेच जी EPF स्कीम आहे त्या संदर्भात कोणते प्रश्न केले होते, त्याचं आन्सर काय देण्यात आलं, शिवाय EPS 95 पेन्शन धारक आहेत यांची न्यूनतम पेन्शन वाढी संदर्भात काय प्रश्न केले होते आणि त्याचं आन्सर सरकारकडून काय देण्यात आलेलं आहे। ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती, हे लेटर अतिशय महत्त्वाचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत EPS स्कीममध्ये जे येणारे आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा। की शिवाय तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।